नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शिक्षकांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा नवोदय विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट कोणत्या प्रकारे डाउनलोड करायचे या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आजचा बनवण्यात आलेला आहे. आणि मागेच आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी सर्व विद्यार्थ्याचे आपण फॉर्म भरले होते आणि त्याप्रमाणे जवाहर नवोदय विद्यालयाच्या साईटवर विद्यार्थ्याचे हॉल तिकीट सबमिट करण्यात आलेले आहेत आणि हॉल तिकीट आपल्याला भरून घ्यायचे आहेत. तर ते हॉल तिकीट कोणत्या प्रकारे डाउनलोड करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी काय लागतात या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. तर जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म डाउनलोड करून घेण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गरज असते विद्यार्थ्याचे फॉर्म भरून झाल्याच्या नंतर जो आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो रजिस्ट्रेशन नंबर एक आपला पाहिजे आणि त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख. या दोन गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपल्याला विद्यार्थ्याचे हॉल तिकीट डाउनलोड करून घेता येतात. जर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याकडे उपलब्ध नसेल तरीसुद्धा आपल्याला विद्यार्थ्याचे हॉल तिकीट डाउनलोड करून घेता येतात. तर ते कोणत्या प्रकारे होतात या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. त्यासाठी कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचं. एक ब्राउझर ओपन करत आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे CBSE ITMS त्यानंतर RCIL परत .gov.in त्यानंतर पुढे आपल्याला द्यायचे स्लॅश परत आपल्याला NVS परत स्लॅश त्यानंतर ॲडमिन कार्ड ADMINCARD अशी जी आपल्याला 1 नंबरची लिंक दिसत आहे त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचे आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला इंटरफेस ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला ही जी उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा दिसत आहेत त्यावर आपण क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर होम लॉग इन आपला दिसेल. होम लॉग इनमध्ये आपल्याला काय काय माहिती आहे या संदर्भातील माहितीसाठी मी परत इकडे घेतलेलं आहे. तर नंबर 1 वर आहे आपल्याला विद्यार्थ्याचे हॉल तिकीट कोणत्या प्रकारे डाउनलोड करता येतात या संदर्भात मी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर होऊन जाईल. नंबर 2चा आहे विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला प्रिंट करून घेता येतो आणि त्यावर खाली आहे नंबर 3ला विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर. जर आपल्याला माहीत नसेल तर आपण 3 नंबरच्या लिंकवरून या ठिकाणी विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर डाउनलोड करून घेऊ शकतो. विद्यार्थ्याचं नाव, त्यांच्या वडिलाचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, तो कॅप्चा कोड तो टाकायचा आणि सर्च रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करायचं. हे केल्याबरोबर आपला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल. पण आज आपण बघणार आहोत काय विद्यार्थ्याचा हॉल तिकीट कोणत्या प्रकारे डाउनलोड करायचं. मग त्यासाठी मी पहिल्या लिंकवर क्लिक केले. क्लिक केल्याबरोबर आपल्या या ठिकाणी काय मागेल तर विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर. आता मी या ठिकाणी विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकतो आहे. विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर आपला त्याचा काय टाकायचे जन्मतारीख करायचे. जन्मतारीख टाकण्यासाठी आपण 2015 वर क्लिक केल्यानंतर 1 वर्ष आपण पाठीमागे जाऊ शकतो. या ठिकाणी परत विद्यार्थ्याचं वर्ष निवडलं. आता मला निवडायचे महिना, मी महिना निवडला. आता मला निवडायची तारीख, मी तारीख केलं. आणि अशा गणित एक प्रकारचं सोपं असतं, बेरीज वजाबाकी गुणाकार अशा प्रकारे. तर या ठिकाणी मला आता दोन्हीची बेरीज टाकायची. दोन्हीची बेरीज टाकली. टाकल्यानंतर मी साइन इन यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या बरोबर अशा प्रकारे क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड अशी येईल. या प्रकारे यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचा नवोदय विद्यालयाच्या परीक्षेचा हॉल तिकीट डाउनलोड झालेला आहे. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, परीक्षेची तारीख. तर या वर्षीची आपली परीक्षा आहे 18 जानेवारी 2025ला आणि परीक्षेची वेळ आहे दुपारी 11:30 ते 1:30 म्हणजे 2 तासाचा हा वेळ आहे. आपल्याला अर्धा तास ते 1 तास अगोदर त्या ठिकाणी जावं लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याचा हॉल तिकीट हे आपल्याला डाउनलोड करून घेता येते. जरी आपल्याकडे विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध जरी नसला तरी आपण त्या दिलेल्या लिंकवरून आपण रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त करू शकतो. याचबरोबर मी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट त्याच्यावर जाऊन आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. तर आजच्यासाठी इतकंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.